आपण बघतोय साईद शेख आणि त्याच्या बरोबरीनं किरण पवार. शाहीद शेख आपण पाहतोय मॅन फ्रॉम कल्याण ठाणे परिसरातील हा खेळाडू आहे. आंबिवलीचा खेळाडू, कल्याण आंबिवलीचा खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झालाय. तर आपण पाहतोय त्याच्या बरोबरीनं अर्थातच रसायनी परिसरातील सावळे गावचा हा चमचमता सितारा किरण पवार. गोलंदाजी मार्गवरती मात्र गोलंदाज येतोय पहिल्या क्रमांकाचा यंगस्टर हा गोलंदाज आहे. चेंडू बॉल त्या मैदानामध्ये. कृष्णा गोलंदाजी मार्गवरती आलाय. कदाचित फलंदाजाची बासुरी वाजवू शकतो, पण कृष्णाची देखील बासुरी वाजवू शकते, कारण की समोर देखील दिग्गज फलंदाज आहे. डाव्या हाताचा गोलंदाज सराव करताना पाहायला मिळतोय. तिकडे चेंडूची पाहणी केली जाते. असा कोणता चेंडू असेल जो पहिल्या चेंडूवरती सीमारेषा पलीकडे जाईल, अशा चेंडूची निवड करताना दोन लेजंड खेळाडू मैदानामध्ये. किरण पवारच्या बरोबरीनं गब्बार शाहीद शेख. बघा समोर जो फ्लॅग पोल आहे त्याच्या खाली जो बेस आहे, त्या बेसला जर चेंडू लागून मैदानाच्या आत आला तर धावून ज्या धावा आहेत त्या स्कोर कार्डवरती काउंट केल्या जातील, आणि त्याला लागून जर चेंडू मैदानाच्या बाहेर गेला तर बाउंड्री आहे की षटकार हे पंच सांगतील. आर्यन प्रफुल्ल विचार यांच्याकडे लागोपाठच्या 6 षटकारांना 51,000 रुपयाचं पारितोषिक. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, गेम ऑन होण्याचा इशारा येतोय. इथून मात्र कृष्णा गोलंदाजीच्या मार्क वरती पाहायला मिळतोय पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं. स्ट्राइक एंड वरती शाहीद शेख. कल्याण आंबिवली परिसरातील जबरदस्त खेळाडू, बराच वर्षाचा याला अनुभव, बरीचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा यानं गाजवल्यात. पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग करण्यासाठी माहिरत. गेम इज ऑन. पहिला चेंडू, या चेंडूला मात्र जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय. इथून मात्र धावांचा श्री गणेशा होतोय. लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येणं गरजेचं आहे, आणि एका धावेनं मात्र अर्णव इलेव्हन संघाचा शुभ आरंभ होतोय. अर्णव इलेव्हन वावरल्या संघाकडे आपण पाहतोय, पण मागच्या हंगामामध्ये देखील या स्पर्धेला जिंकण्याचा मान त्यांनी पटकावलाय. पंचांचा नोचा इशारा, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फ्रंटफूट लाईनचा हा कदाचित नो असावा असे पंच दर्शवतात, आणि इथून मात्र त्यांचा निर्णय ठाम आहे. नोचा इशारा आलाय. 1 धाव प्लस केली जाईल. एका चेंडूवरती आता 2 धावा स्कोर कार्डवरती काउंट केल्या गेल्यात, पण या चेंडूवरती आता पाहायला मिळतो खऱ्या अर्थानं उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट, आणि तो फ्री हिटचा आस्वाद घेतील किरण पवार. किरण पवारची पॉवर आता सगळ्यांना पाहायला मिळेल. किरण पवारने या चेंडूला सरळ खेळलाय. लॉंग ऑफ शॉट, लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, पण हा चेंडू डीप मध्ये जातोय, जिथे या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणखी एका क्षेत्ररक्षण करताना सिंगल आली. 1 या धावसंख्येनं वाढ. 3 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. कृष्णा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती. असं वाटलं तर वेगानं मात्र चेंडू टाकला जाईल, पण कृष्णा आता फिंगर रोल करण्याचा प्रयत्न करतोय. स्पिन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. टप्प्यावरती आक्रमण करताना हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. टांगा पलटी, घोडे फरार. स्टेज वरती 2 लाखाचं प्राइज होतं, ते घालवलं ललितनं.
रिप्ले पाहू शकतो कसा मी वाचलोय. मला 5 लाख खर्च आला असता. टोटल 9. किरण पवारनं पॉवर दाखवली. इथे मात्र आता सिंगल येतोय. शाहिद शेखचा हा तडाखा होता. आता किरण पवारला मात्र पॉवर दाखवावी लागेल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला पण इथे मात्र धाव घेतली जात नाही. किरण पवार स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नाना एस्टनच्या मागे. नाना गोलंदाजाला सांगतोय धाव मात्र देना देना देना. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रथमेश पवार ज्यांना प्रेमाने सगळे नाना म्हणतात. ISPL मध्ये देखील चांगली दमदार कामगिरी नानाची. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव. सीझन 1 ISPL चा पहिला विजेता कर्णधार आता यस्टनच्या मागे. यंग खेळाडूला सूचित करताना पण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून किरण पॉवरनं दिलाय तडाखा. किरण पॉवरची पॉवर पाहायला मिळाली आणि पॉवरफुल पटक्यावरती 4 धावांची नोंद. चार धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ होईल आणि या 4 धावांच्या मदतीने आता टोटल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बिनबाद अर्णव 11 वावरले संघाच्या धावा लागला स्कोर कार्ड वरती 14. डीजे $50 बैलवाला आपण पाहिला पण इथे अर्णव 11 या संघाचे जे पुरस्कर्ते आहेत सागर मोरे या मॅचचा आनंद घेत आहेत आणि आर्यन विचारे साहेबांनी लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. इथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 1 षटकार पाहायला मिळालाय आणि अर्णव या नावानं टीम सातत्याने या मैदानावरती खेळताना गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय. आर्यन म्हटलं की अर्णवचा मोठा बंधू आणि यावेळेस आता आर्यन विचारेच्या नावावरती 6 चेंडू 6 षटकारासाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक. टोटल धावा लागल्यात त्या 14. नेक्स्ट बॉलर टाटा एंड कडनं आता गोलंदाजी मार्कवरती आलाय विशाल रॉय. UP उत्तर प्रदेश वरून आलेला खेळाडू आहे जो आता गोलंदाजी मार्कवरती आहे आणि राजस्थान रॉयल संघासाठी यांनी नेट बॉलिंग देखील केली आहे आणि थेट त्याला पाहण्याची संधी आता या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळालेली आहे. सगळ्यांच्या वतीनं त्याचं आपण हार्दिक हार्दिक असं खोपोली नगरीमध्ये स्वागत करूया. 2:30 नाही 5 वाजले तरी पब्लिक तुम्हाला खोपोलीमध्ये पाहायला मिळेल. खोपोलीची जी प्रेक्षक आहेत या तालुक्याचे जे सगळे प्रेक्षक आहेत ते क्रिकेटला जवळून पाहण्याची संधी नेहमी शोधत असतात, प्रेम करत असतात या सगळ्या खेळाडूंवरती आणि ते प्रेम आता ओसंडून या खोपोलीच्या समुद्रामध्ये वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय. मला देखील बसायला जागा नाहीये, एवढी पब्लिक एवढे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. शाहिद शेखनं जोरदार पद्धतीने बॅट फिरवली. ऑफसाईडच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथून मात्र मिळाली पुन्हा एकदा एक सिंगल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. 15 धावा स्कोर कार्ड वरती. माझी साथी गुणलेखक सुजल शिंदे चांगली गुणलेखन करताना. समीर मसूरकर साहेबांचं कौतुक करावं लागेल. बऱ्याच यंग पिढीला ते चान्स देत आहेत. या हंगामामध्ये आपण पाहिलं की बरेचशी कमिटी मेंबर्स यंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली आजचा दिवस आजची रात्र काय जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. संदेजी मात्रे यांनी ग्रामीण संघांसाठी खूप जास्त मेहनत केली आणि अल्पेश 11 लवजी जाऊ का म्हणता म्हणता आत आले आणि थेट आता फायनल खेळतील. किरण पवारची पॉवर इथं पाहायला मिळाली आणि ते पॉवरफुल स्ट्रोक पॉइंटच्या बाहेर बॅटचा स्लॉट मधनं जणू काही फटाक्याचा आवाज आला आणि ते 4 धावा. डीजे षटकातील 2. विशाल
रॉय गोलंदाजी मार्कवरती आहे. नेट क्रिकेटचा याला अनुभव आहे. लेदर क्रिकेटमध्ये देखील बराचसा उंच शिखर चढण्याची त्याला संधी मिळालेली आहे आणि थेट आता प्रवास त्याचा या मैदानावरती होतोय. वावरले संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना अर्णव 11 वावरले. स्पोर्टिंग सेन्सेशन 70-70 तारिक भाई सय्यद पुरस्कृत ही टीम मैदानामध्ये पाहतोय आपण. पुन्हा जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर लागोपाठचा दुसरा चौकार डीजे. सगळ्या संघ मालकांचं मी आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी या संघांना पुरस्कृत केलं त्या सगळ्या संघ मालकांचं मी आभार व्यक्त करेल. आयोजक कमिटीच्या वतीनं त्याचबरोबर समीरजी मसूरकर साहेबांच्या वतीनं जे कोणी मेंटॉर आले असतील त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार. खास संजय सोलंकी इकू यांचं देखील कौतुक मी इथून करतोय. त्यांनी देखील या सगळ्या खेळाडूंना एकत्र करण्याची संधी निर्माण करून दिली. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 23 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. इथून पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न पण शॉट विडॉप मध्ये या चेंडूला अडवलं गेलं आणि इथून मात्र मिळाली एक सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. 24 धावांची नोंद. 24-24 1.4 चेंडूचा खेळ झालाय. सलामीची जोडी अजूनही चांगली कामगिरी करते. स्ट्राईक एंड वरती आता फलंदाज आहे शाहिद शेखनं या चेंडूला उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. लांबी कमी आहे. टिपलाय झेल. पवन केलेच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि इथून आता परतीचा प्रवास शाहिद शेखला. डीजे साइड हिरो टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव आता मैदानामध्ये दाखल. सर कृष्णा सातपुते गॉड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून ज्यांना संबोधलं जातं. धन्यवाद डीजे. टेनिस क्रिकेटचा गॉड म्हणून ज्याच्याकडे आपण बघतो सर कृष्णा सातपुते आता मैदानामध्ये दाखल झालेत. किती रेकॉर्ड आहेत सांगता सांगता रात्र कमी पडेल एवढे रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहेत. या मैदानावरती येणार की नाही नाक्यावरती चर्चा होती पण इथे आपण बघतोय सागर मोरे यांनी ते करून दाखवलं. समीर मसूरकर वरती असलेलं प्रेम कृष्णा सातपुतेनं सांगून दाखवलं. स्ट्राईक एंड वरती कृष्णा सातपुते. धक्का क्रमांक पहिला अर्णव 11 वावरले संघाला 24 या आकड्यावरती दिला गेला. तिसऱ्या क्रमांकावरती कृष्णा सातपुते. हलकीशी कट करण्याचा प्रयत्न केलाय. थांबवलं गेलं किरण पवारच्या माध्यमातून. इथे मात्र हा चेंडू निर्धाव जातोय. षटक क्रमांक दुसरं पूर्ण होतं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 24 धावा स्कोर कार्ड वरती नोंद. 12च्या सरासरीनं या धावा नक्कीच घेतल्या गेल्यात पण येणाऱ्या आता 18 चेंडूवरती किती धावा येतील हे पाहण्याआधी ऐकूया डीजे ठोक डीजे.
28 28 धावा स्कोर कार्ड वरती नोंद. किरण पवार स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती सर कृष्णा सातपुते. पुन्हा ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये घुसून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस देखील आता फिंगर रोल पाहायला मिळाले, गतीचा कमी वापर. पण इथे पुन्हा वेगावरती स्वार होताना गोलंदाज पाहायला मिळाला आणि त्याच वेगाचा वापर करताना लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर चेंडूला मारलं गेलं. किरण पवारनं मारला आणखीन एक जबरदस्त चौकार. डीजे आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. मोक्याच्या क्षणी चेंडू वन बाउंस सीमारेषा पार, टांगा पलटी, घोडे फरार. आलाय 4 धावांसाठी चौकार. डीजे नंतर टोटल 36 म्हणजे 12ची सरासरी आता 3 षटकामध्ये राखली गेली. एक गडी मात्र बाद झालाय. अर्णव इलेव्हन वावरले संघाची पहिल्यांदा फलंदाजी आपण पाहतोय, जिथे 3 षटक कंप्लीट होताना 36 धावांची नोंद. अभि ट्रेड्स यांच्या माध्यमातून देखील या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. शेअर मार्केट मधलं मोठं नाव अभिषेक पांडे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आपण पाहतो इथून आल्यात. पण आता 4थ्या षटकामध्ये कोणत्या गोलांचा वापर इथून होईल याच्यावरती शॉर्ट आणि स्वीट टीम मीटिंग घेतली जाते. पण ही टीम मीटिंग घेऊ नका अशी आयोजकांकडून सूचना इथून येते. नेक्स्ट बॉलर मात्र वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील 4थं घेऊन आलाय. गोलंदाजी मार्गवरती कृष्णा, ज्यानं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं, तो आता जनता विद्यालय एंड कडनं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. प्रत्येक षटकारासाठी पंकज मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. कृष्णा सातपुते सर आता स्ट्राइक एंड वरती आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक पंकज मोरे यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गवरती कृष्णा. रिव्हर्स स्वीप सीट करण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. इथून मात्र संपर्क घडवावा लागेल. डॉट चेंडूचा इशारा येतोय. इथे जर या चेंडूवरती आईवा कॅच येतोय तर स्पोर्ट्स सायकल प्लस पैठणी प्रेक्षकांसाठी. कॉलिंग पाहायला मिळाली ती किरण पवारची आणि लेग बाईच्या माध्यमातून इथून एक धाव येते आणि एका धावेच्या माध्यमातून आता टोटल 37. धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. स्ट्राइक एंड वरती किरण पवार. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. वाईट चेंडूचा इशारा. आनंद चव्हाण देखील या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण स्वागत नक्कीच करूया. साई ॲल्युमिनियम चे प्रोप्रायटर आनंद चव्हाण यांचं देखील स्वागत करताना वळूया मॅच कडे. किरण पवारना पुन्हा एकदा जोरदार बॅट फिरवली आहे. स्लॉट मध्ये आला असतं तर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गेलं असतं, पण बघा गोलंदाज हुशार आहे. सटीक टप्प्यावरती तिखट गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतला आणि तो गोलंदाजी देखील अतिशय सुंदर करतोय. या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू झाले ते 3 आणि धावा खर्च केल्या त्या 2. पुन्हा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. विलंब कार्पेट हा चेंडू काव करण्याच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. पवन केने या चेंडूवरती आलाय, तत्पूर्वी मिळते एक सिंगल. टोटल 39.
39 धावा स्कोर कार्ड वरती नोंद आहेत. कृष्णा गोलंदाजी मार्क वरती चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. कृष्णा सातपुते स्ट्राइक एंडवर. आणखीन एक जबरदस्त चेंडू टप्प्यावरती नियंत्रणे, टप्प्यावरती चांगलं लक्ष आणि टप्प्यावरती फिंगर रोल देखील होत आहेत. मिश्रित गोलंदाजी या कृष्णाची आपण बघतोय. कृष्णा सातपुते सरांसमोर चांगली गोलंदाजी तो करतोय. पुन्हा गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूवरती उत्तर आलंय डॉट चेंडूचं. प्रथमेश पवार यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी करताना चांगलं कान मंत्र देत आहेत ते गोलंदाजाला आणि त्याच पद्धतीने ती गोलंदाजी देखील होतीये. आणि इथे मात्र आता 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल अर्णव इलेव्हन वावरले संघाच्या धावा लागल्यात त्या 39. एक बाद 39. संधी देऊया डीजेला. कृष्णा सातपुते यांनी जर 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा विक्रम जर या मैदानावरती केला तर अभि ट्रेडर्स अर्थातच अभिषेक पांडे यांच्याकडनं पारितोषिक असेल ते 25,000चं आणि आर्यन विचार यांच्याकडनं आता 6 षटकारांसाठी पारितोषिक आहे 51,000 रुपयाचं. गोलंदाज रितेश धुमाळ. रितेश धुमाळ गोलंदाजी मार्क वरती. पंचांच्या अगदी उजव्या बाजून हा गोलंदाजी मार्क वर. किरण पवार साठी टाकलेला चेंडू पंच मात्र हात खुले करताना सांगतात हा चेंडू वाईट आहे. 40 धावा कंप्लीट झाल्यात. या वाईट चेंडूच्या मदतीनं 1 धाव मात्र प्लस केली गेली. आयोवा कॅच साठी सतीश शिंदे गोव्यावरनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पण इथे आयोजकांकडनं देखील एक स्पोर्ट्स सायकल प्लस पैठणी जयलक्ष्मी साडी सेंटर यांच्या माध्यमातून पैठणी आणि आयोजकांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल. किरण पवार मध्ये ताकद आहे. कदाचित प्रेक्षकांना ते संधी निर्माण करून देऊ शकतात पण गोलंदाज कसलेली गोलंदाजी करतायत. आम्ही देखील या क्रिकेटच्या पटलावरती आहोत आणि आमचं देखील नाव मोठं होऊ शकतं हे ज्वलंत उदाहरण गोलंदाजाने निर्माण करून दिलंय. कालपर्यंत ग्रामीण क्रिकेटचा खेळ आपण या मैदानावरती पाहिला. फक्त फटकेबाजीच्या जोरावरती झटके देण्याचा प्रयत्न केला पण आज ओपन क्रिकेटचा खेळ बघतोय. ऑन इंडिया ओपनचे गोलंदाज काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. इथे ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे पंच मात्र हात समांतर करताना वाईट चेंडूचा इशारा करतायत. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 41. 5वं षटक आता गोलंदाजी मार्गस्थ पाहायला मिळते. आतापर्यंत 1 चेंडू झालाय आणि 41 धावांची नोंद. 1 गडी गमावलाय अर्णव इलेव्हन वावरले संघानं. अर्णव इलेव्हन वावरले संघ मैदानामध्ये खेळतोय. जबरदस्त फटका. आयवा कॅच पकडण्याची संधी पण बघा नशिबाची साथ नाही. झेल सुटलाय. एकांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्यानं देखील सोडला. षटकाराच्या मदतीने आता टोटल 47. क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून आपण बघतोय कशा पद्धतीने हा फटका मारला गेला. किरण पवारनं पॉवर दाखवली आणि याच पॉवरची खऱ्या अर्थानं गरज होती. आता पॉवर जनरेट त्यानं केली आहे पण इथून उत्तर आता गोलंदाज देईल का. क्रिकेटच्या पटलावरचं युद्ध सुरू झालंय. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. पण इथे दिशाहीन गोलंदाजी. आता मात्र दडपण आलंय गोलंदाजावरती. षटकारानंतरचे दडपण बघतोय. 48 धावांची नोंद. वाईट चेंडूचा इशारा. नेक्स्ट मॅच वसीम भाई फॅन्स क्लब इंडिया या संघाच्या विरोधात इल्लास भाई आणि हिरेन शाह. धीरेन शाह 11 या संघाच्या दोन्ही कर्णधारांना आपण आमंत्रित करतोय टॉस साठी यावं. पराग पाटणकर यांचं देखील मी स्वागत करेल या स्पर्धेमध्ये. आणि यानंतरचे सगळे सामने दुसऱ्या फेरीचे सगळे सामने 4 षटकांचे असतील. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त गोंधळ चालू आहे. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर रिएक्शन केलं गेलं.
ग्रामीण क्रिकेटमध्ये षटकाराचा मार खाल्ल्यानंतर पुन्हा आक्रमण होताना आपण पाहिलं, पण या ओपन क्रिकेटमध्ये षटकाराचा मार खाल्ल्यानंतर देखील सावरलं जातंय. गोलंदाज रितेश धुमाळ गोलंदाजी मार्ग वरती आहे. भिवंडी परिसरातील गोलंदाज, ठाणे परिसरातील गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय. पण इथे आता टप्प्यात आला आणि कार्यक्रम परफेक्ट केले. किरण पवारना पुन्हा एकदा पॉवरफुल सक्सेसफुल मारलेला बिग हिट षटकार. आता 54 धावांची नोंद. आर्यन इलेव्हन वावरले संघ मैदानामध्ये खेळतोय. अर्णव इलेव्हन वावरले हा संघ मैदानामध्ये खेळतोय. आर्यन विचारे यांच्याकडे 6 षटकारांसाठी 51,000 चे पारितोषिक होतं, पण हा पुलटॉस चेंडू इथे पवन केरे चेंडूवरती आलाय. जबरदस्त त्यानं चित्यासारखी झेप घेतली आणि इथे मात्र आता रनआउटचा शिकार कृष्णा सातपुते. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर, पण तिसऱ्या पंचांची मागणी वेस्ट ऑफ हाईट साठी. भीमरच्या या चेंडूसाठी आता पाहतील नक्की हा काय घडलं आणि काय बिघडलं आणि बॅट्समनने घेतलेला निर्णय. सुनील चावरी ज्याची महाराष्ट्राची दुनिया आहे बावरी, डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये दाखल. निश्चितच सुनील चावरी हा खेळाडू लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतो आणि त्याचा रेकॉर्ड आहे या मैदानावरती 100+ पार्टनरशिपचा रेकॉर्ड. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या एक या धावसंख्येनं वाढ. टोटल 55. 55 धावांची नोंद. 55 धावांची नोंद पाहिली. किरण नवघरे यांना देखील आपण या सोहळ्यामध्ये सहभागी होताना मगाशी पाहिलं. या चेंडूवरती मात्र चांगला प्रयत्न करणं गरजेचं होतं, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. इथून मात्र पंचांचा इशारा येतोय. पंच ही धाव आहे का? किरण आउट आहे. आउट. 22ची धाव आहे. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 56. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावांची नोंद. आता येणाऱ्या 5 षटकामध्ये 57 धावांची गरज असेल, पण काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया प्रवीण दुगाडे सरांना. तारिकभाई सय्यद यांचा पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये आपण हार्दिक असं स्वागत करूया. त्यांनी घेतलेला निर्णय आता नवीन खेळाडूंना घेऊन ते मैदानामध्ये दाखल झालेत आणि जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या संघाने केली आहे. इथून आता काय घडतंय काय बिघडतंय हे पाहणं देखील गरजेचं आहे. पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचा आपण माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2025च्या माध्यमातून वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं करूया हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा आमंत्रण असेल. इलियास अँड धीरेनभाई शाह 11 संघाच्या विरोधात वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. आपण यावं. बघा ट्रॉफ्यांच्या बाजूला जे बसलेत ना त्यांनी जरा सावध बसा, कारण तो जो टेबल आहे तो एकदम कुंकुवत आहे. जर पडलात तर एखादा खेळाबिळा लागेल आणि तो लागल्यानंतर नंतर काय होईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळे ही सूचना तुम्हाला दिली गेली. कादिर भाई खानो के खान कादिर खान या मॅचचा आनंद घेतात आणि खोपोली भाजी मार्केट मधले फळांचे मोठे व्यापारी सिकंदर
एक मजेदार क्रिकेट मैच होने वाला, एक कांटे भरा मुकाबला होने वाला है जो मजेदार भी होगा, लजीज भी होगा। लेकिन फिलहाल बॉल दीजिए स्कोरर। बैट्समैन कौन आले दिलेत ना बिलाल शेख और ओमी केणी प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। 57 रनों का उद्देश्य है। अर्णव 11 पिछले साल की यहाँ की विजेता टीम है, लेकिन मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा इलियास एंड धीरेन भाई शाह 11 पुणे बनाम वसीम भाई फैंस क्लब इंडिया के कप्तान को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा। अगले मुकाबले जितने भी होंगे वो 4 ओवर के होंगे। देखिए दर्शक और दर्शक हमें नजर आ रहे हैं। उन तमाम दर्शकों का हम शुक्रगुजार है, इसी तरह आप सपोर्ट करते रहे इस श्रृंखला को। समीर जी मसूरकर, इनकी तरफ से मैं तमाम दर्शकों का शुक्रिया अदा करना चाहूँगा जिन्होंने इस टूर्नामेंट को पूरे महाराष्ट्र में पहुँचाया, क्योंकि जो लोग लाइव देख रहे हैं वो सोच रहे हैं कि ये कहाँ टूर्नामेंट हो रही है और कहाँ ये इतना जमावड़ा टेनिस क्रिकेट की क्रेज जो रायगढ़ में है, खोपोली में है, उसे बरकरार रखा टेनिस के इन दीवानों ने। 57 रनों का उद्देश्य स्ट्राइकर एंड पर। राइट हैंड बैट्समैन बिलाल शेख भिवंडी नॉन स्ट्राइकर एंड पर। ओमी केणी गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे सोहेल शेख। पहली गेंद रफ्तार भरी गेंद थी, बढ़िया फील्डिंग हुई कवर्स पर। 1 रन जरूर मिला बिलाल को। सिंगल से खाता खुल चुका है जो 57 रनों का पीछा करना है। 29 में अब 56 की जरूरत। 29 में अब 56 की जरूरत। सागर मोरे जो इस टीम के फ्रेंचाइजी है आराम से मैच देख रहे हैं, वो जानते हैं कि अर्णव 11 वावरले को अगर जीतना है तो गेंदबाजों को सटीक लाइन और लेंथ भरी गेंदबाजी करनी होगी। वहीं स्पोर्टिंग सेंसेशन को अगर जीतना है, मैदान के अंदर एक तहलका मचाना है, तो इन रनों का पीछा करना होगा। बाएं हाथ के बल्लेबाज ओमी केणी स्ट्राइकर एंड पर। गेंदबाज सोहेल शेख करेंगे इस ओवर की दूसरी गेंद राइट आर्म राउंड द विकेट। आउटसाइड ऑफ स्टंप जड़ में डाली गई थी गेंद, लेकिन सिंगल पूरा किया और इस सिंगल के साथ टोटल 2 रन। मंच पर मैं देख रहा हूँ अल्पेश थरकुड़े जिनकी टीम कहती थी नाना नाना नाना, लेकिन आई अंदर फाइनल खेलने का मौका है। आर्यन बेचारे, इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 3000 का इनाम है बॉलर्स के लिए। सूरज मेहतर भी मंच पर मैं देख रहा हूं जो मैच का मजा ले रहे हैं। अल्पेश थरकुड़े, समीर जी मसूरकर, जिन्हें हम खोपोली का अगला नेतृत्व मानते हैं। भावी नगराध्यक्ष के तौर पर जन्मदिन पर उनका केक काटा गया। युवाओं का फुल सपोर्ट इस टूर्नामेंट से नहीं, उनका बाल मित्र मंडल गणेशोत्सव मंडल जो है 100 साल इस साल पूरे करेगा। और यह ऊंचा खेला हवाई फायर, बल्लेबाज बिलाल शेख के बल्ले से निकलता हुआ यह बेहतरीन 6 सिक्सर ठोक दीजिए। सामने स्क्रीन पर यह खूबसूरत छक्का देख रहे हैं और इस छक्के के बदौलत टीम का टोटल आ चुका है 8 रन। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, शॉर्ट फाइन लेग को बीट करती हुई गेंद जा रही है डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ। 3 रन दौड़े गए, 57 का पीछा करते हुए 3 रन से बढ़ता हुआ टोटल 11 रन। अर्णव 11 वावरले बनाम स्पोर्टिंग सेंसेशन के बीच का ये मैच 56 बनाए गए थे किरण पवार की एक अच्छी इनिंग के कारण। उम्मीद थी थर्ड अंपायर किस वजह से बाउंड्री है कि नहीं,
चलिए अंपायर चेक कर रहे हैं किसी भी टीम पे अन्याय ना हो। पिछली चारों रातें, ये चौथी रात है, पिछली 3 रातें मैं देख रहा हूँ चारों के चारों अंपायर ने अच्छा काम किया है। उनमें हेमंत कोहली सर, हमारे चुलबुल पांडे, दलाल सर, करण जिकर सर, इन चारों अंपायर्स ने अच्छा काम किया है। एक टूर्नामेंट के लिए क्या चाहिए? एक टूर्नामेंट के लिए अच्छे ऑर्गेनाइजर जो है हमारे समीर जी मसूरकर। एक टूर्नामेंट के लिए क्या चाहिए? एक अच्छे वॉलेंटियर जिनका काम किया मुन्ना फैंस क्लब ने। एक टूर्नामेंट के लिए सफल होने में क्या चाहिए? ढेर सारे टेनिस क्रिकेट के स्टार, वो भी आज यहाँ पे मौजूद है। एक टूर्नामेंट के लिए और क्या चाहिए? टेनिस के अंपायर जो कोई किसी भी टीम को अपनी टीम ना माने, और वैसा ही पूरी 4 रातें हम देख रहे हैं। और इन सबको क्या चाहिए? तो ये जो सामने जो दर्शक और दर्शक नजर आ रहे हैं, उनका सपोर्ट, और वो मिल रहा है खोपोली के इस पंत पाटणकर क्रीड़ा नगरी पर। रन संख्या बनी है, शॉर्ट टर्म बीटिंग हो रही है अर्णव 11 वावरली की तरफ से, क्योंकि उनके रन उतने ज्यादा नहीं बने। बैटिंग लाइनअप अगर हम देखें, शाहिद शेख, कृष्णा सातपुते, सुनील चावरी, बाउंड्री है, ये बाउंड्री है, ये चेक किया, और इस बाउंड्री के तहत टीम का टोटल आ चुका है 12 रन। 57 का करना है पीछा। सोहेल शेख जो मेन स्ट्राइकर बॉलर है, उनके ऊपर ही आक्रमण किया है मैंडेटरी पावर प्ले में। स्पोर्टिंग सेंसेशन 70 स्पोर्ट्स तारिक भाई सैयद इस टीम ने। बारह रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए 4 है, ये 4 ही गिने हमने स्कोर कार्ड पर, इससे पहले 8 थे। 8 और 4 बरे 12। सोहेल शेख बिलाल शेख के लिए, और ये रिवर्स जिसे मैं कहता हूं एक ऐसी दुधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे दोस्तों, ना चले तो बिलाल जैसी गर्दन कटने में देर नहीं लगती। ठोक दीजिए। बी से जिन्होंने अपने ग्रामीण क्रिकेट करियर की शुरुआत की, लेकिन आज तारिक भाई सैयद 70 स्पोर्ट्स स्पोर्टिंग सेंसेशन की टीम है मैच नंबर 3 की पोजीशन पर। पहला ओवर समाप्त हो चुका था, और ये पहले ओवर की आखिरी गेंद थी। रिवर्स मारने की उतनी जरूरत नहीं थी, क्योंकि 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। कभी कभी के ये जो खेल है ना, दिमाग से भी खेला जाता है, और शायद महेंद्र काका खोत यहां पर आ चुके हैं, उनका हम स्वागत करेंगे। दोबारा वो यहां पर आ चुके हैं, हर रात उन्होंने इस टूर्नामेंट के लिए हाजिरी दी। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। आर्यन बेचारे इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 3000। अर्णव 11 वावर लेके गेंदबाजों को, गेंदबाज हुसैन, स्ट्राइकर एंड पर बाएं हाथ के बल्लेबाज ओमी केणी, नॉन स्ट्राइकर एंड पर ऋतिक पाटिल। पहले ओवर में आए हैं 12, 4 ओवर में जरूरत है अब 45 रनों की। 24 गेंदें 45 रन। और ये ओमी केणी के बल्ले से निकलता हुआ एक जबरदस्त स्वीप शॉट जो गया सीधा मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन। डीजे
और इनकी तरफ से 3000 का इनाम। पहली गेंद दीजिए। इस ओवर की पहली गेंद के ऊपर छक्का लगाया है ओमी केड़ी ने। 45 रनों की जरूरत थी 24 गेंदों में, अब 39 रनों की जरूरत है 23 गेंदों में। फाइनल अभी बहुत दूर की बात है, क्योंकि फाइनल में आपको आपके दोस्त अल्पेश खेलते हुए नजर आएंगे। जब अल्पेश खेलेंगे तो समझिए वो फाइनल है। रोहित राणे और कुणाल मेंढन इनकी तरफ से जरा इधर आइए। 33,000 रुपए विनोद सोलंकी या फिर हमारे ऑर्गेनाइजर के पास जमा कीजिए, वरना मैं उतना अमीर नहीं हूं, आप कहीं गायब हुए तो। पवन केणी के लिए ये इनाम है 33,000 उनके 4 छक्कों के ऊपर। तो चलिए, वो गूगल पे हो तो हमारे गूगल पे मारी है, बाद में रिटर्न में देंगे हम आपको। हाँ, इधर ही खड़े रहो फिर। नीलेश बेलो से इनकी तरफ से 5,000 का इनाम है। आर्यन वावरले, अर्णव वावरले अगर जीतती है तो। आर्यन तो उनके बड़े भाई का नाम है जिन्होंने विकेट हैट्रिक के लिए 3,000 का इनाम लगाया है। दलवी साहब, स्कोरर को मैच नजर आना चाहिए, आपकी वजह से वो नजर नहीं आ रहा है। टोटल 18 अपील की गई, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर डॉट गेंद तो आई है जरूर। दोनों अंपायर एक दूसरे के साथ डिस्कशन करते हुए अंपायर अब सामने से फैसला सुनाएंगे। ये डॉट गेंद है। एक प्रेशर बना रहता है अंपायर के ऊपर ओपन प्रतियोगिता में। ओपन हाफ में खिलाड़ी इतना जोर से अपील करते हैं कि कभी कभी उन्हें लगता है कि अंपायर का माइंड, अगर हम अंपायर का दिमाग विचलित करें, जो हमें चाहिए वो फैसला हमारे हक में होगा। लेकिन ऐसा पिछली 3 रातें नहीं हुआ तो चौथी रात कैसे होगा? जो है वही देंगे वो। हेमंत कोहली का ये पैनल है। तीनों अंपायर्स, चुलबुल पांडे, खोपोली के अंपायर, जिनको इस पैनल के साथ हमने जोड़ा है। ये रनआउट का खतरा था, लेकिन चिकी सिंगल पूरा किया ओमी केड़ी और ऋतिक पाटिल ने। 1 रन पूरा किया। 1 रन से बढ़ता हुआ टोटल 19-57 का करना है पीछा। मैच अभी दोनों तरफ बैलेंस है, क्योंकि जब तक ओमी केणी जिस तरह से उन्होंने सिक्सर लगाया, इरादा यह जाहिर किया है उन्होंने कि स्पोर्टिंग सेंसेशन, एक ब्रेकिंग न्यूज फैलाएगी यहाँ पर इस मैच को जीतते हुए। लेकिन वहीं दूसरी तरफ पिछले साल की विजेता टीम है अर्णव 11 वावरले। चैंपियन बनना और चैंपियनशिप बरकरार रखना यह बहुत कठिन काम होता है। काका का प्यार विनोद सोलंकी के ऊपर महेंद्र शेठ खोत साहब। क्या, कितना आंकड़ा दिखाइए। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला। 1 रन जरूर मिला और इसे 1 रन से बढ़ता हुआ टोटल 20। 37 रनों की अभी भी जरूरत है। 37 रन रिक्वायर्ड रिमेनिंग 19 डिलीवरीज। बहुत बड़ा प्यार है खुद काका का, कम से कम 1000 का तो होगा है। हाँ चलिए, विनोद सोलंकी को महेंद्र खोत काका इनकी तरफ से 5000 का इनाम। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर टोटल आ चुका है
20 रन। बची हुई 19 गेंदों में 37 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार। इस ओवर की आखिरी गेंद। ओमी कीड़ी ने इस गेंद को खोद के निकाला सीधा लॉन्ग ऑन क्षेत्र पर। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात, हल्का सा फंबल और वहां पर दूसरा रन पूरा किया ऋतिक पाटिल और ओमी कीड़ी ने। क्रिकेट में यह कहावत है भाई, पहला रन इतनी चुस्ती और फुर्ती से दौड़ो ताकि हल्के से फंबल पर भी आपको पहले को दूसरे में कन्वर्ट करने का मौका मिले। टॉस हुआ कि अगले मैच का? वसीम भाई फैंस क्लब में इंडिया बनाम इलियास भाई और धीरेन्द्र शाह 11 पुणे। हॅलो, म्हणून मी सांगत होतो एक दिलदार व्यक्तिमत्व. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा आमच्या महेंद्र शेठ खोत साठी. तब्बल माझ्यासाठी 5000 रुपये पारितोषिक दिले. धन्यवाद काका, आपलं मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद महेंद्र खोत साहब. इसी तरह आप लल्लू के ऊपर प्यार बरकरार रखिए। लल्लू के ऊपर इसी तरह आपका प्यार बरकरार रहना चाहिए महेंद्र खोत काका। टीम का टोटल 22 रन। नए गेंदबाज सोहेल शेख, जिन्होंने पहला ओवर किया था, इस इनिंग का स्टार्टअप दिया था, वही सोहेल शेख अपने स्पेल का दूसरा ओवर और टीम की तरफ से तीसरा ओवर करते हुए टीम का टोटल बना है 57 का पीछा करते हुए 22। बची हुई 18 गेंदें और 35 रनों की जरूरत। 18 गेंदें 35 रनों की जरूरत। सोहेल शेख बनाम ऋतिक पाटिल। राइट आर्म ओवर द विकेट। रिवर्स दागने की कोशिश, 1 रन जरूर मिला। 17 गेंदें, अब 34 रनों की जरूरत। बल्लेबाजों को 200 के स्ट्राइक रेट से खेलना होगा। ये लेग बाय का इशारा आ चुका है एम्पायर्स का। 1 रन से बढ़ता हुआ टोटल। 17 गेंदें, अब 34 रनों की जरूरत। देखिए, खोपोली के दर्शक कभी कम नहीं होते। सुबह के 7 बजे तक यहीं आपको ये जमावड़ा नजर आएगा और जैसे ये फाइनल यहाँ पे खत्म होगा, ये भीड़ जाएगी दीपक होटल में। प्रवीण सर, मी यानंतरचं नाणेफेक कौल आमचे आदरणीय महेंद्र शेठ खोत साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस का बॉस अर्थात नाणेफेक कौल करायचं आहे. निश्चित तौर से विनोद, जिस तरह आपके ऊपर उन्होंने प्यार बरसाया है हर साल, वो बरसाते रहेंगे। इस उम्मीद के साथ हम टॉस की तरफ चलेंगे मैच के लिए। ओमी कीड़ी इस मैच का की फैक्टर है। इनका विकेट निकालना जरूरत बन चुकी है। अब अर्णव 11 वावरले को वही ओमी कीड़ी का पूरा 5 ओवर खेलना ये जरूरत बन चुकी है। सेशन एका बाजूला पाहतो आपण उस्मान पटेल, तारिक सवाई सय्यद के लिए उस्मान पटेल आपण स्टेजवरती यायचे, नाणेफेकीचे कौल होते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दोन्ही संघाच्या कर्णधार इथे उपस्थित आहे. हा सामना 4 षटकाचा राहील याची दोन्ही संघाच्या कर्णधार नोंद घ्यायची आहे. चला, टॉस आपला द्यायचा आहे. टॉस हाँ समझ में आया। संदेश मात्रे, बॉल डिलीवर होते समय बोलना मना है। संदेश मात्रे. चला ठीक आहे, आपण आपल्या ह्याच्याने टॉस उडून घेऊ, चालेल. चला, कॉइन घ्या टाटा काका. तर आमचे आदरणीय महेंद्र शेठ खोत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉस नक्की इथे होतोय. आमचे उस्मान पटेल होने जा रहा है, लेकिन 2 डॉट गेंदें आई है सागर मोरे इनकी तरफ से इनाम है। लगातार 3 डॉट गेंदों पर 3000 है ना, 3000। धीरन भाईसाहेब यांचा नक्कीच नाणेफेक कौल जिंकले. आपला फक्त निर्णय करायचा आहे. फिल्डिंग ठीक आहे, ओके. आणि 4 षटकाचा सामना असणार आहे, कारण की सामना चालू झाला, आपण जास्त वेळ घेत नाही. ओ 2 पॉईंट सर.
और ये तीसरी गेंद के ऊपर आया, लंबा 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 सिक्सर जो फुल टॉस गेंद की थी, काफी खराब ऋतिक पाटिल के बल्ले से। ठोक दीजिए। करते हुए टोटल पहुंच चुका है स्पोर्टिंग सेंसेशन 70 स्पोर्ट्स तारिक भाई सैयद 30 पे पहुंच चुकी है और 27 रनों की अभी भी जरूरत। ये ओवर नंबर चल रहा है तीसरे ओवर की आखिरी गेंद। तीसरे ओवर की आखिरी गेंद करेंगे गेंदबाज सोहेल। 27 रनों की अभी भी जरूरत है। यहां पर ये गेंद डॉट आती है तो 12 गेंदे 27, यहां पे छक्का आता है तो 12 गेंदे 21, बाउंड्री आती है तो 12 गेंदे 23, लेकिन यह बाउंड्री आती हुई नजर आ रही है। क्या यह 22 का बाउंड्री होगी? और अंपायर का इशारा 22 का, और इस बाउंड्री के तहत समीकरण बदलता हुआ 12 गेंदे अब 23 रनों की जरूरत। स्पोर्टिंग सेंसेशन 70 स्पोर्ट्स तारिक भाई सैयद 11 के लिए 12 गेंदे 23 रन। ये ओवर काफी क्रूशियल होगा। 5 ओवर के मैच में चौथा, 4 ओवर के मैच में तीसरा, 50 ओवर के मैच में 49वां, 20 ओवर के मैच में 19, 30 रन 34 रन बन चुके हैं। 57 की जरूरत है। 12 गेंदे 23 रनों की जरूरत। नक्कीच प्रवीण सर, जरा पाहत होता आपण पहिल्या दिवसापासून आपला समीर मसूरकर यांचे चिरंजीव मल्हार मसूरकर विचारत होते पवन केने कधी येणार आहे। आज मात्र त्यांच्यावर सेल्फी घेतली आहे। निश्चित रूप से मल्हार सिद्धार्थ गायकवाड कॅम्पोलेनचे HR विनोद सोलंकी मनापासून आपण स्वागत करूया। प्रसाद विचारे इनकी तरफ से यानी कि रुस्ते इनकी तरफ से हमारे लिए इनाम आ चुका है 500 का, उनका मैं शुक्रगुजार हूँ। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर मोइन, क्या मोइन क्रुशियल ओवर है ये। 12 गेंदे 23 का समीकरण है। मोइन अगर 3-4 रन वाला ओवर करते हैं तो यकीनन आखिरी ओवर में प्रेशर, लेकिन यहाँ पर ओमी केणी अगर इस ओवर में 12-13 रन लाते हैं तो अंतिम ओवर में प्रेशर कम। यह इसीलिए तो मैंने कहा था ये जो 5वें ओवर के मैच में चौथा ओवर काफी क्रूशियल रहता है। एक रन जरूर मिला। वावरले के सपोर्टर्स कह रहे भाई बॉल मिस मत होने देना, फील्डिंग अच्छी करना। 12 गेंदे 23 रनों की जरूरत थी, अब 11 गेंदे 22 रनों की जरूरत। विश्वजीत म्हात्रे भी आए हैं यहाँ पर अर्णव 11 वावरले के सपोर्ट में। सुहास स्पोर्ट्स, सुयोग स्पोर्ट्स दापोली भी सपोर्ट कर रही है इस अर्णव 11 वावरले को। ऑन साइड के ऊपर खेला है, गेंद गैप में है, आउटफील्ड काफी तेज है, नंबर मिलेंगे ऋतिक पाटिल को 4। डीजे (39) 39 57 का करना है पीछा। 39 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। प्रेशर थोड़ा सा कम होता हुआ नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज जोमी केणी के ऊपर का, क्योंकि ऋतिक ने लगाई खूबसूरत बाउंड्री, लेकिन उसके बाद रिएक्शन देखिए बॉलर का। यह है व्यावसायिक क्रिकेट। यहाँ पर कभी भी कोई भी खिलाड़ी अपने टेम्परामेंट को खोता नहीं, हर बार बाउंस बैक करने का मौका ढूंढता है, हर बार वापसी का मौका ढूंढता है, और इस डॉट गेंद के साथ गेंदबाज ने एक वापसी का मौका जरूर ढूंढा है अर्णव 11 वावरले के लिए। टीम का टोटल बन चुका है 39। स्पोर्टिंग सेंसेशन 70 स्पोर्ट्स तारिक भाई सैयद। बैकफुट पे जाके ऋतिक पाटिल ने इस गेंद को खेला कवर्स में। डीप कवर पर स्वीपर कवर मौजूद, महज मिलेगा सिंगल।
सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 40-17 की अभी भी दूरी कंपलसरी चेसिंग। सागर मोरे इनकी तरफ से लगातार 3 गेंदें डॉट आती है तो 6000 का इनाम। 6000 का इनाम है सागर मोरे, क्योंकि चाहते हैं वो अर्णव 11 इस मैच को जीते। पिछले साल की विजेता टीम है ये इस श्रृंखला की। ओमी केड़ी ने क्या सीधा बल्ले से ये शॉट खेला है, लेकिन उतनी ही अच्छी फील्डिंग। 2 रन बचाए फील्डर गुरु शर्मा। क्या रन बचाए उन्होंने, 2 रन बचाए अपनी टीम के लिए। 15 रनों की अभी भी जरूरत है। टीम का टोटल आ चुका है 42। 7 गेंदे 15 रन भाई, 15 रन मैंने बताया था। समीर दलवी 7 के बाद आप जब मुझे मिलते हैं ना, तो गेंदे हुई है यहां पर 5। इस ओवर की आखिरी गेंद, रन संख्या बनानी है 15। 7 गेंदे 15। वो भी केड़ी एक द वॉल ऑफ क्रिकेट, इंडियन क्रिकेट जिसे कहा जाता है राहुल द्रविड़ को, उसी तरह रुके हुए हैं। और ये बेहतरीन छक्का आता हुआ, इस छक्के के साथ जो फुल टॉस गेंद थी, इस मुकाबले को खोला है ओमी केड़ी ने। और थर्ड अंपायर की मांग की गई है बैटिंग करने वाली टीम द्वारा। ये रिव्यू मांगा जा चुका है वेस्ट साइड बीमर के लिए। अगर ये लीगल डिलीवरी है तो 6 में 9, अगर ये लीगल डिलीवरी नहीं है तो 7 में 8, क्योंकि 7 रन आएंगे इस गेंद पर अगर लीगल नहीं है तो। और लीगल अगर है तो 6 रन आएंगे। 15 चाहिए थे, 6 में 9 का समीकरण। टेंशन भरा माहौल, 3 छक्के अब आएंगे नहीं लगातार। लीगल है और ये नो बॉल करार दिया जा चुका है। हेमंत कोहली जो तीसरे अंपायर है उनकी तरफ से ये नो बॉल करार दिया जा चुका है। तो 7 में 8 रनों की जरूरत, 15 की जरूरत थी, 7 में 15 की जरूरत थी। लगातार 3 सिक्सर के लिए 5000 का इनाम। 1 हमारा है और अभी 2 आने बाकी। समीर दलवी इनकी तरफ से। अर्णव 11 वावरले अब संकट में आ चुकी है। देखिए अर्णव 11 वावरले के सपोर्टर्स, लेकिन ये व्यावसायिक क्रिकेट है दोस्तों, इसमें मैंने कई सालों से देखा है मैच इधर का उधर घूम सकता है। लेकिन ओमी केड़ी ने इरादा बनाया है इस मैच को मैं लेकर जाऊंगा विनिंग ट्रैक पर। यह खूबसूरत चौवा आया। अब 6 गेंदें कंपलसरी चेसिंग के नियम के तहत 4 रनों की जरूरत। हाँ, आपका जाने वाला नहीं था क्योंकि आपने आंकड़े देखे फिर इनाम लगाया। नहीं नहीं, मैं कुछ नहीं बोलूंगा। आखिरी 6 गेंदें और 4 रनों की जरूरत। प्रवीण सर, जर या चेंडूवरती षटकार लगावला आणि आयवा कॅच कुठल्या प्रेक्षकांनी पकडलं तर सायकल आणि जयलक्ष्मी क्लॉथ कडून पैठणी मात्र त्या प्रेक्षकाला देण्यात येणार आहे। तो समीर दलवी की तरफ से आयवा कैच जो पिछले साल 22,000 का हुआ था, 22,000 का आयवा कैच मिला था पवन केड़ी के स्ट्रोक के ऊपर। आणि प्रवीण सर बघा, जे आतमध्ये प्रेक्षक आले त्यांना विनंती आपण बाहेरून यायचे कृपा करून। आणि
मी म्हणतो प्रवीण सर यानंतर कदाचित केतन मात्रे सुद्धा मैदानावरती दिसणार आहे. नक्कीच तो सुद्धा खेळायला येणार आहे या मैदानावरती. निश्चित तौर पर केतन मात्रे ग्रामीण का सर्वश्रेष्ठ रिचेस्ट खिलाड़ी, कई 4 व्हीलर्स, कई बाइक्स, कई रेफ्रिजरेटर। आखिरी 6 गेंदें और 4 रनों की जरूरत। और इसी के साथ इस मैच को खत्म किया ऋतिक पाटिल ने। पिछले साल की विजेता टीम अर्णव 11 वावरले इस टूर्नामेंट में बैक पैक करते हुए, लेकिन उसको झटका दिया। तगड़ी स्टार कास्ट थी अर्णव 11 वावरले में, लेकिन क्रिकेट है भाई, अनिश्चितताओं का खेल। इस खेल में कुछ कहा नहीं जा सकता। प्रेक्षक चला मी विनंती करतो प्रेक्षकाला आपण इथं आतमध्ये यायचं नाहीये. और इस मैच के प्लेयर ऑफ द मैच जो जीता, स्पोर्टिंग सेंसेशन 70 स्पोर्ट्स तारिक भाई सैयद। नो डाउट ओमी केणी एक मैराथन इनिंग जो अपोजिशंस को पर खोलने का मौका ही नहीं दिया, जिस इनिंग ने उस ओमी केणी को दिया जाता है मैन ऑफ द मैच का खिताब।